नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अद्वैत आणि कलाच्या लव्ह स्टोरीला सुरुवात होणार आहे. अद्वैत आणि कला एकमेकांबद्दल त्यांच्या मनात असलेले गैरसमज मिटणार आहेत आणि त्यांची खरी लव्ह स्टोरी सुरू होणार आहे. नक्की अशी कोणती घटना घडते ज्यामुळे त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात होते हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे कलाला संगीताचा फोन आलेला असतो. संगीता कलाला म्हणत असते की अगं पैशांची जुळवाजुळव केली पण थोडे पैसे कमीच पडत आहेत, कळतच नाही आहे की नक्की काय करू. कारण काजू पण जे काम करत होती ते बंद झालेलं आहे आता आणि काही झालं तरी कळतच नाही आहे कारण बाबांना पण टेन्शन आलेलं आहे. तेव्हा कला म्हणते की थांब आई आपण बघूया काय करायचं ते. कलाला पण इकडे काहीच कळत नसतं. मग कला आणि संगीताचं हे जे बोलणं झालेलं असतं त्यानंतर कला ही सानिकाला फोन करते आणि सानिकाला सांगते की अगं माझ्या डिझाईनचे पैसे मिळतील का. त्यावेळेस सानिका म्हणते मॅडम अकाउंटंट जो आहे तो 4 दिवसांसाठी सुट्टीवर गेलेला आहे आणि अकाउंटंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण पेमेंट करू शकणार नाही. मग कला संगीताला पुन्हा फोन करते आणि संगीताला म्हणते की अगाई नाही होऊ शकत माझ्याकडून, पण मी माझ्या परीनं भरपूर प्रयत्न केलेले आहेत पण ॲडजस्टच होईना गेले, बघूया आपण काय करता येईल ते. त्यानंतर अद्वैत हे सगळं बोलणं फोनवरच ऐकतो आणि अद्वैतला कळतं की कलाच्या आईवडिलांनी ते घर घाण टाकलेलं आहे म्हणून मागच्या वेळेस तिच्या वडिलांनी बाहेर अगदी मजुरीचंही काम केलेलं आहे. त्यावेळेस कलाला खूप वाईट वाटलेलं होतं. त्यामुळं अद्वैत आता विचार करू लागतो आणि अद्वैत लगेच सानिकाला फोन करतो आणि सानिकाला सांगतो की तुझ्या मैत्रिणीला सांग की पेमेंट झालेलं आहे म्हणून, तिचंही पेमेंट घे, तुझेही पेमेंट मी तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर केलेलं आहे. हे सांगितल्यानंतर अद्वैत कलाला म्हणतो की ठीक आहे. आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता अद्वैतला ही गोष्ट कळलेली असते. कला लगेचच सानिकाचा फोन येतो आणि सानिका सांगते की कला मॅडम मी तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहेत, मला तसा कॉल आलेला होता आणि तसे पैसेही मी पाठवलेले आहेत. जेव्हा आता कलाला कळतं की तिचे पैसे आलेले आहेत तेव्हा कलाला खूपच छान वाटतं आणि मग कला म्हणते की काहीच हरकत नाही असा विचार करून कलाने ठरवलेलं असतं आणि कला ते पैसे घेते कारण तिच्या कामाचे ते पैसे असतात. ते पैसे घेते आणि बाबांना पाठवते आणि बाबांना सांगते की हप्ते भरा. मग आता जे 5 पेंडिंग हप्ते असतात ते तर भरले जातात पण पुढे कंटिन्यू हे आता भरावंच लागणार असतं कारण चालूचा हप्ता आणि पेंडिंगचे 4 असे 5 हप्ते बँकवाल्यांनी मागितलेले असतात आणि फायनली कला ते हप्ते भरण्यामध्ये यशस्वी झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला विचार करत असते कारण काजूचं पण कॉलेज सुरू झालेलं असतं. काजूला पण आता काम करायला जमत नसतं आणि इकडे बाबा 2 ठिकाणी मोलमजुरी करत असतात, ते मिसळ सेंटरही चालवत असतात पण त्यांची काही पैशांची जुळवाजुळव होत नाही. त्यामुळं इकडे कला विचार करत असते. त्याचबरोबर स्वामीनाथन यांचं डील पण संपत आलेलं असतं आणि आता डिझाईनच्या ऑर्डरही कमी असतात. त्यामुळं कलाला प्रश्न पडलेला असतो की आता डिझाईनच्या ऑर्डर कमी आहेत त्यामुळं तिथूनही पैसे मिळणार नाहीत आणि मी आता चांदेकर असल्यामुळं मी दुसरीकडे कुठं कामही करू शकत नाही तर मला डिझाईनचं काम मिळालं तरी मी बऱ्यापैकी कमवू शकते, पण आता करायचं काय हा प्रश्न कलाच्या पुढे उभा राहिलेला असतो. कलाला टेन्शन आलेलं असतं. कलाला कळत नसतं की आता काय करायचं म्हणून कला विचार करत असते. त्याचबरोबर अद्वैतला ह्यावेळेसही कळलेलं असतं की कलाला हप्ता भरायचा आहे आणि मग कलाची मदत करायचं अद्वैत ठरवतो. पण कला मात्र अद्वैतचं ऐकायला तयार नसते. अद्वैतनं तिच्या अकाउंटला 50,000 रुपये पाठवून दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की हे घे. तेव्हा कला त्याचे आभार मानायचे सोडून कला त्याशी भांडायला सुरुवात करते कारण तिचा आत्मसन्मान हा ठेचला गेलेला असतो. तिच्या आत्मसन्मानाला इजा पोहोचलेली असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. तिला वाटत असतं की हे सगळं अद्वैतने मुद्दाम केलेलं आहे आणि मला या पैशांची गरजच नाही आहे. माझ्या आईवडिलांचं जे कर्ज आहे ते माझे मी फेडेल, याने मला मदत करायची काहीही गरज नाही. आणि मग कला ते पैसे अद्वैतला परत करते. अद्वैतलाही खूप वाईट वाटतं पण अद्वैतला माहिती असतं की ठीक आहे ही स्वाभिमानी आहे आणि ही असं वागू शकते याची कल्पना अद्वैतला आधीच आलेली असते. त्यामुळे त्याला एवढं काही वाईट वाटत नाही, तो विषय सोडून देतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला आता पुन्हा संगीताला कॉल करते आणि म्हणते की आई मला काही पर्याय सुचतच नाही आहेत, आपण काय करायचं, कशी पैशांची जुळवाजुळव करायची आहे, असे अनेक प्रश्न कलाला पडलेले असतात. तेव्हा कला म्हणते की मी आई एक सुचवू का तुला, मला काय वाटतं माहिती आहे का, आपण ना आपलं जगदंबा भांडार आहे ते परत सुरू केलं तर म्हणजे आपल्याला काही पैसेही मिळतील असं कला संगीताला म्हणत असते. तेव्हा संगीता म्हणते की पण अगं तुला कसं चालेल, आता शक्यच नाही तू जगदंबा भांडार सुरू करणं. तेव्हा कला म्हणते की अगं काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी करू शकते जगदंबा भांडार सुरू. आई म्हणत असते पण अगं काही प्रॉब्लेम झाला तर, चांदेकरांना ते आवडलं नाही तर.
पण कला मात्र इकडे ऐकून घ्यायला तयार नसते. ती म्हणत असते की आई, मी पण डिझाईनचे पैसे कमवत होते, तेही बंद होणार आहेत ग आता, कारण स्वामीनाथन यांच्या ऑर्डर कमी झालेल्या आहेत, त्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो, असं कला आईला सांगत असते. तेव्हा इकडे अद्वैतची तर मदत कलाला घ्यायचीच नसती, त्यामुळे ती अद्वैतवरती चिडलेली असते आणि अद्वैत पण इकडे टेन्शनमध्ये असतो. अद्वैतला पण कळत नसते की नक्की करायचं काय आहे. कला ऐकून पण घ्यायला तयार नसते, तिच्या मनाचंच तिला करायचं असतं. अद्वैतने तिला पैसे दिले तर तिच्या बाबांच्या घराचं सगळं कर्ज भेटू शकत असतं, पण तिला ते ऐकायचंच नसतं. मग शेवटी अद्वैत म्हणतो, ही जर अशी मदत घेणार नसेल आणि हिला बाबांचं घर तर वाचवायचं आहे, मग याच्यावर एकच उपाय आहे. जर आपण हिचं जगदंबा भांडार दुकान आहे ते जर विकत घेतलं तर त्या दुकानाचे म्हणून आपल्याला तिला पैसे देता येतील आणि दुकानाचे पैसे देऊन झाल्यानंतर तिला आपल्याला सांगता येईल की हे दुकानाचे पैसे आहेत दिलेले आणि ते दुकान तर माझ्याकडेच राहील, म्हणजे ते दुकान ती केव्हाही माझ्याकडून घेऊ शकते. एवढा छान असा अद्वैतचा विचार असतो, पण कलाला याबद्दल जराशीही माहिती नसते. कलाने आता दुकान सुरू केलेलं असतं, ती दुकानात जात असते आणि तिथे माणसं आलेली असतात आणि ती दुकान विकत मागत असतात. कला मात्र ते दुकान विकायला अजिबात तयार नसते, तिची अजिबात तयारी नसते की मी हे दुकान विकेल. मग कलाच्या डोक्यात वेगवेगळे विचार येऊ लागतात. तेव्हा अद्वैत त्या माणसांना फोन करून सांगतो, जर ती कला दुकान विकायला तयार नसेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आजूबाजूच्या लोकांची, बाकीच्यांची एक दुकानं विकत घ्यायची आहे आणि त्या लोकांना सांगायचं आहे. मग एकदा का त्या लोकांनी ते दुकान विकत घेतलं, त्या लोकांनी जर सगळी दुकानं विकायची ठरवली तर कला एकटी काहीच करू शकत नाही, असं अद्वैत त्या लोकांना सांगतो. ती लोक परत आजूबाजूच्या लोकांकडे जातात, कलाच्या बाजूची दुकानं आहेत त्यांना समजून सांगतात आणि त्यांना सांगतात की काही करून आता आपल्याला हे दुकान मिळवायचंच आहे. तेव्हा ती लोकही आता यांना मदत करतात. ते दुकानदारही या लोकांना मदत करत आहेत की ठीक आहे, आम्ही विकायला तयार आहोत, कारण त्यांनाही दुपटीने पैसे जास्त मिळत असतात, तर कोणीही या डीलसाठी तयार होईल असंच अद्वैतने डील मांडलेलं असतं. आणि त्यामुळं अद्वैतला आता प्रश्न पडलेला असतो की आता तरी कला खरेही तयार होईल का, हा प्रश्न अद्वैतच्या पुढे असतो. तर अद्वैत त्या माणसांना सांगितल्यानंतर ती सर्व माणसं आता कलाकडे येतात आणि कलाला विचारू लागतात. कलाला सांगत असतात की आम्हाला आमचं दुकान विकायचं नाही, काही झालं तरी आम्ही आमचं दुकान विकणार नाही, असं कला जे त्यांना सांगत असते. तेव्हा ती लोक म्हणतात की कला तू असं करू नकोस, कारण आम्हालाही पैसे मिळत आहेत, असंही हे दुकान चालवून पैसे काहीच मिळत नाही आहेत, त्यापेक्षा ही जर जागा विकली तरच आपल्या सर्वांना पैसे मिळणार आहेत, असं त्यांनी कलाला सांगितलेलं असतं. आणि कलाही आता शेवटी ती तयार होत नाही म्हणून ते जे आलेले दुकानदार आहेत, बाकीचे लोक आहेत, त्यांना खूप राग येतो आणि कलाच्या समोरच कलाच्या दुकानातलं सामान ते बाहेर काढून टाकू लागतात. कलाला राग आलेला असतो, वाईट वाटत असतं, हे सगळं काय होते आपल्यासोबत, असे प्रश्न तिला पडलेले असतात आणि कला खूपच चिडलेली असते. पण ती लोक मात्र ऐकत नाहीत, तर कलाच्या समोरच तिचं दुकान हे पेटवून देतात. अद्वैतला इकडं वाटत असतं, एकदा का दुकान आपण ताब्यात घेतलं की कला खरेला पैसे देऊया आणि तिच्या आईबाबांचं घर सोडवूया, असं अद्वैतनं ठरवलेलं असतं. तेवढ्यात अद्वैतच्या फोनवरती फोन येतो आणि सांगितलं जातं की असं त्या लोकांनी ते दुकान पेटवलेलं आहे आणि आता खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, असं अद्वैतला सांगितलेलं असतं. अद्वैतला कळतच नसतं आणि मग अद्वैत जगदंबा भांडार जिथं दुकान आहे त्या लोकेशनला येतो आणि पाहतो तर काय, कलाचे बाबा बाहेर असतात, कला आतमध्ये असते, ती मोठमोठ्याने रडत असते. पण इकडे बाबा मात्र अद्वैतला म्हणतात की बरं झालं जावई तुम्ही आलात, अहो कळतच नाही आहे काय झालेलं आहे, तुम्हाला माहिती आहे का कला आतमध्येच अडकलेली आहे, कारण तिला खूप वाईट वाटत आहे. दुकान म्हणजे तिचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न जाता तुटताना ती पाहते, ते स्वप्नच जळत आहे. तेव्हा अद्वैत आता कलाला वाचवण्यासाठी जातो आणि तिला म्हणतो चल आताच्या आता बाहेर, असं म्हणत तो कलाला तिथून बाहेर घेऊन येऊ लागतो. कला मात्र रडतच असते. कला आणि अद्वैत दोघंही बाहेर येतात. अद्वैतने तिला सुखरूप त्या आगीतून बाहेर काढलेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत आणि कला सर्वजण बाहेर आलेले असतात. कला म्हणते काही झालं तरी माझ्या देवी आईची मूर्ती आहे ती आतच राहिलेली आहे आणि ती मूर्ती आणण्यासाठी तरी मला जावं लागेल, काही झालं तरी मला ती मूर्ती हवी आहे, असं ती अद्वैतला सांगत असते, कारण ती मूर्ती माझ्यासाठी लकी आहे. अद्वैत म्हणतो ती मूर्तीच आणायची आहे ना, तू नको जाऊ मी घेऊन येतो, असं अद्वैत कलाला सांगत असतो. परंतु कला आणि अद्वैत दोघंही आता ती मूर्ती आणण्यासाठी जातात आणि कलाला धक्का बसतो, कारण ते जेव्हा बाहेर फिरत असतात तेव्हा तिथं असलेला एक जो डांब आहे तो अद्वैतच्या डोक्यात पडतो आणि अद्वैतला गरगरल्यासारखं होऊ लागतं, चक्कर येऊ लागते. तेव्हा कला त्याला सावरते आणि ती म्हणते की आत्ताच्या आता चल इथून बाहेर जायचं आहे आपल्याला. आणि कलाने आणि अद्वैतने ती देवाची मूर्ती जी आहे कलाची ती घेतलेली असते आणि दोघंही बाहेर पडत असतात आणि नेमका त्याच वेळेस एक मोठा पोल, लाकडाचा पोल आहे तो वरून येतो आणि ते अद्वैतच्या खांद्यावरती पडतो
आणि अद्वैतला तिथे खूप मोठी जखम होती. त्याचबरोबर अद्वैत खाली कोसळतो. कला मात्र ओरडायला लागते की आता अद्वैतला बाहेर कसं आणायचं, मी घेऊन तर गेली आहे पण याला मी तिथेच अडकवलेला आहे, त्यामुळे आता काही झालं तरी मला अद्वैतला या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे असा विचार कला करू लागते. कला मात्र खूप घाबरलेली असते. लगेचच ॲम्ब्युलन्स बोलवते आणि अद्वैतला घेऊन हॉस्पिटलला जाते. हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांना विनवण्या करू लागते. मग तिने घरी फोन करते आणि जेव्हा सरोजला कळतं की कला ॲक्सिडेंट झालेला आहे अद्वैतचा, त्याला थोडंसं लागलेलं आहे, तेव्हा सरोजला धक्का बसतो. सरोज असा विचार करत असते की माझ्या मुलाने एवढं सगळं करायची गरज काय होती. सरोज आणि सर्व चांदेकर हॉस्पिटलला येतात आणि पाहतात तेव्हा सरोज आता कलावरती ओरडायला सुरुवात करत असते. पण अद्वैत म्हणत असतो की नाही आणि मग कलाला तो शांत करतो. आता कला अद्वैतची काळजी घेऊ लागते. कला अद्वैतला काय हवं नको ते पाहत असते, त्याच्या जेवणाचं पाहत असते, त्याचबरोबर त्याला हाताखाली काय द्यायचं आहे, कपडे व्यवस्थित करणं, या सगळ्या गोष्टी कला अद्वैतच्या करू लागलेली असते. परंतु अद्वैतला मात्र आता प्रश्न पडलेला असतो की हिला आपण हे सगळं माझ्यामुळं झालेलं आहे, हे सगळं तिचं दुकान जळालेलं आहे, आज जो मनस्ताप झालेला आहे तो सगळा माझ्यामुळं झालेला आहे असा प्रसंग या सगळ्या गोष्टी अद्वैतला जाणवू लागलेल्या असतात. कला अद्वैतबरोबर 4 दिवस हॉस्पिटलमध्ये असते, त्याची व्यवस्थित काळजी घेत असते, त्याला काय हवं नको ते पाहत असते. आणि जेव्हा आता अद्वैतचा बरं वाटतं अद्वैतला, तेव्हा अद्वैत हा घरी यायला निघणार असतो आणि अद्वैत हा कलाला स्वतःहून घरी घेऊन जाणार असतो. अद्वैतने कलाच्याबद्दल त्याच्या मनात भावना प्रेमाच्या वाढू लागलेल्या असतात. कारण आपण कलाशी एकही शब्द नीट बोलत नाही तर ती आपल्याशी एवढं चांगलं वागत आहे आणि एवढं सगळं वागून पण आपण तिला काय देतो, आपण तिला फक्त दोष देतो हे अद्वैतला दिसत असतं. कारण हॉस्पिटलमध्ये पण कलाने खूप मोठी कसरत करून हे सगळं बनवून आणलेलं असतं, हे सगळं घडवून आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर आता जेव्हा सरोजला हे कळतं तेव्हा सरोजला खूप राग आलेला असतो. कला एवढं अद्वैतचं करत आहे पण सरोजच्या कपाळावर मात्र आट्या पडलेले असतात. जेव्हा अद्वैत आणि कला घरी येतात तेव्हा सरोज म्हणते की नाही, आता तुला या घरामध्ये जागा नाही, तू आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जायचं आहे. जेव्हा सरोजाचं कलाला म्हणते तेव्हा अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत म्हणतो की नाही आई, तू चुकतेस, कारण कलाने माझ्यासाठी जे केलेलं आहे ते तुम्ही कोणीही करू शकला नसता, तिने माझ्यासाठी खूप केलेलं आहे आणि त्यासाठी आता आपण कलाला घराबाहेर काढू शकत नाही. आणि अद्वैत हा सरोजला विरोध करतो. सरोजच्या विरोधात अद्वैत ही आता त्याची बाजू मांडत आहे आणि त्याची बाजू एकदा क्लिअर झाली की मग मात्र आबा त्यांचा निर्णय घ्यायला तयार असणार आहेत. कारण हॉस्पिटलमध्ये जेव्हा अद्वैतला ती लोकं भेटायला आलेली असतात, जी दुकान विकत घेणार असतात, तीच लोकं आता कलाने अद्वैत आणि त्या लोकांना एकत्र पाहिल्यामुळे तिचा गैरसमज झालेला असतो. त्यामुळे ती काहीच बोलत नसते आणि ती शांत सगळी कामं करत असते. अद्वैत मात्र रूममध्ये आल्यावर कलाला समजून सांगू लागतो. कलाला म्हणतो की हे बघ, खरे तुला वाटतं तसं नाही आहे, मी तुझं आणि आईचं बोलणं ऐकलं, मान्य आहे मला, पण मला एकच वाटतं की हे घर विकून तुम्हाला काही 4 पैसे आले तर त्या पैशातून ते घर सोडवता येईल. हे दुकान विकल्यामुळं काही फायदा होणार असेल तर ते घर तुम्हाला सोडवता येईल. आणि त्याचबरोबर अद्वैत कलाला म्हणत असतो की सॉरी, मला माफ कर, कारण जे काही मी केलेलं आहे त्याबद्दल मी माफी मागते. त्यावरती कला पण म्हणते की हो, मी पण माफी मागते तुझी, मला पण माफ कर. आणि कला आणि अद्वैत यांचा आता सुखाचा संसार सुरू होणार असतो. फायनली कलाला पटलेलं असतं अद्वैतचं बोलणं आणि अद्वैतनं त्याच्याशी व्यवस्थित कलाशी वागायला सुरुवात केलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.